आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता आज आपण काय बनवणार आहोत, तर आता पावसाचे दिवस आहे, तर आता हेल्दी खायचे. तर नारळ घेतला आहे, लसूण घेतले, कोथिंबीर घेतले, जिरे, बडीशोप, धने आणि हा आपला कांदा. तर हे वाटण आता आपल्याला करायचं. थोडंसं आलं घेऊया, थोडं आलं घेतलं आणि आता हे आपल्याला वाटण करायचं आहे. आता विचार करा काय बनवायचं आहे. हेल्दी म्हणजे आणि वाटण आलं आहे म्हणजे तिखट पदार्थ. तर आपल्याला बनवायचं आहे राजमाची भाजी. राजमा भिजत ठेवले होते, तर आपल्याला आता राजमाची भाजी करायची. रात्री भिजत घातले होते आणि आता हे भिजत घातलेत. आणि हे आहे ना एकदम पौष्टिक असतात आणि प्रोटीनयुक्त असतात. आणि आता आपल्याला थंडी आणि हे गरम पण असतात, त्यामुळे आता जराशी गार पण लागते ना, पावसाळा येतोय. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला रोगप्रतिकारक असं खाल्लं पाहिजे, राहिलं पाहिजे नाही का. त्यामुळे आता मी ही राजमाची भाजी बनवणार आहे. तर चला आता पुढे बघूया काय काय काढून घ्यायचे यांच्याकडून आणि हे सगळं वाटण करून घ्यायचं. ओके. आणि लाल मिरची पावडर घ्यायची आपल्याला. थांबा एक मिनटं. पावडर घ्यायची. तर एव्हरेस्टचीच घेते मी लाल मिरची पावडर. तर लाल मिरची आणि हे सगळं वाटण आपल्याला वाटायचं आहे. चला तर मग जिरे, बडीशोप हे जरासं आपल्याला थोडं थोडं असं भाजून घ्यायचं होते ना रात्री. आता चांगले भिजले. आता हे काढून घेऊया आणि आपण थोडंसं मीठ टाकून हे शिजायला टाकूया. ओके. चला तर मग आता राजमा आपण शिजायला ठेवूया. मोठी विलायची, कांदा नाही त्यामध्ये आहे ना मसाला. आता ह्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकूया. तर हा मसाल्यामध्ये काय आहे, ओलं खोबरं घेतलं आहे आपण. ओलं खोबरं, धने, जिरे ते आपण भाजून घेतलं. बडीशोप ते भाजून घेतलं. आणि धने, जिरे, लसूण आणि आलं जिरे ना, मला जिऱ्याची पण फोडणी देतात, पण मला जिरे आवडत नाही का, म्हणून जिऱ्याची पूडच करून टाकली त्यामध्ये. धण्याची पण पूडच करून टाकली, टेन्शनच नाही. मिरची पावडर टाकली आणि आपला थोडासा मालवणी मसाला टाकूनच देऊ. काश्मीरी लाल मिरची, ही लाल मिरची टाकली काश्मीरी. आपला थोडासा मालवणी मसालाचा टच आपल्याला हवाच असतो ना. मालवणी मसाल्याचा टच दिला. टच खडे मसाले मग मला तोंडात आले ना, मला कसतरी लागतं, म्हणून मग मी याच्यामध्ये सगळे वाटून असे टाकले. आता याचं जरासं हे कांदा पण नाही घेतला परतायला, कारण वाटणामध्येच कांदा पण होता, भरपूर होता कांदा, त्यामुळेच नाही घेतला. आता याचं तेल सुटेपर्यंत हे केलं. याच्यामध्ये काहीतरी घेऊन भात घेऊन हे मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, सोयाबीनमध्ये ना टाकलं. सोयाबीनमध्ये हे याच्यामध्ये पण टाकलेलं आहे, पण मग आता ह्याच्यात थोडासा मसाला टाकू. आमचा शुक्रवार आहे, त्यामुळे काही आम्ही टोमॅटो वगैरे टाकलं नाही. हे बघ, छोल्याची भाजी अशीच असते ना का, स्पेशल. थोडंसं आता हे तेल असं यायला लागलं की नाही, मस्त सुगंध सुटलाय, उपास आहे आणि वास घेतोय. हां, हे बघा. आता याच्यामध्ये आपण हे राजमा, आता हा राजमा टाकू. मस्त शिजलाय बघा, असं नरम छान शिजून आला.
आणि या दिवसामध्ये आपल्याला प्रोटीन खावं लागतं, खायलाच पाहिजे. मग असं आपण मुलांना पण आहे ना असं काही बनवून दिलं ना की चांगलं असतं, आपल्यासाठी पण चांगलं, मुलांसाठी पण चांगलं. कारण पोषक तत्व असतात याच्यामध्ये, राजमामध्ये, आणि ते आपल्याला मिळतात. ही बघा कशी झाली मस्त सोयाबीनची भाजी. आणि आपलं सोयाबीनचं पाणी होतं ना, हे उकडलेलं पाणी, ते पण आपण टाकूया. राजमा तयार. हे बघा आपला राजमा तयार. सुंदर अशी भाजी झालेली आहे. तर राजमा तर शिजलेलाच आहे, फक्त आपल्याला आता त्या मसाला त्यामध्ये गेला पाहिजे एवढंच बघायचं. बाकी राजमा तर आपला शिजलेला आहे. आणि आता भरपूर सारी कोथिंबीर, छान अशी कोथिंबीर टाकायची. आणि राजमा चावल खायचे. आता राजमा मस्त अशी छान झाली भाजी. आता तर मसाला जरा याच्यामध्ये झाला की आता आपण उतरून घेऊ, कारण राजमा तर शिजलेलाच आहे. आंबे जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की आवडली तर नक्की लाईक करा. धार तर्रीदार भाजी आपली कसली काही भाजी, राजमाची भाजी तयार. तर मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे, जय अंबे. सूरत में दिल दीवाना हो गया. एक तो तेरी सावनी मूरत उस पे दिल करून घेतले. आणि शिरा गोड पण करतोय नाही का. असं ना आपल्या आयुष्यामध्ये मसालेदार तर्रीदार असे पण प्रसंग आले पाहिजे ना. आणि पावसाळ्यामध्ये असं खाल्लं पाहिजे ना, पावसाळ्यामध्ये मस्त असं. तर ही भाजी जी असते ना, आता शेंगोळ्याची भाजी, शेंगोळे पण करूया आपण एकदा. आणि मग ही भाजी अशी ना म्हणजे आरोग्यासाठी चांगली असते नाही का. म्हणून मग आपण ही भाजी बनवत असतो. घरपरिवारातील सगळ्यांना कुठल्याही वेदरचा त्रास होऊ नये म्हणून आपण हे सगळं करत असतो. अगदी याने असं फिरवत हे ना. तर आता इकडे बघ माझ्याकडे काही ना काहीतरी आपल्याला असं हे करायचंच असतं. त्यामुळे आपण परिवारामध्ये सगळ्यांच्या ओळखी बघून आपण सगळं हे करत असतो. पाऊस पडतो रिमझिम. आणि अजून कशाचं बरं, हे भजी खाण्याचा खूप हे असतो नाही का. सगळेजण अगदी भजी बनवत असतात. चहा, पावसामध्ये चहा आणि भजी, मस्त गरमागरम भजी. दुर्वा पण नाही का काल बोलत होती की लहान मुलं पण बघा कशी म्हणतात, आई आपण पाऊस पडला की मस्त भजी आणि चहा असं करू. तर मग असं वेगळंच हे असतं की नाही. त्यामुळे घरात आपण जे बनवतो ते सगळ्यांना, प्रत्येक गृहिणी अशी बनवत असते की कुठल्या वेदरला कुठला पदार्थ खाऊ घालायचा, कुठल्या वेदरला कुठला पदार्थ नाही खायचा, असं बघून हेल्दी फूड बनवत असतेच प्रत्येक गृहिणी. आणि आपल्या मुलांना सगळ्या घरपरिवारात असं खाऊ घालत असते. त्यामुळे सगळ्यांना हवा असं मला वाटतं की नाही ब्लॉग, सगळे ब्लॉग की. तर असं आपल्याला की आपण असं हेल्दी फूड देतो आपल्या मुलांना, घरपरिवारातले सगळ्यांना. कारण पावसाळ्यामध्ये असं हेल्दी फूड खाण्यात काय औरच मजा असते. तर तुम्ही काय काय बनवता मग आम्हाला पण शेअर करा. म्हणजे ते पदार्थ बनवू आम्ही पण नाही का. आपल्याला पण शेअर केले तर आपणही तसंच पदार्थ बनवू.
चला आता हे थोडेसे मोठे थोडेसे असे ठेवते मुद्दाम. आता